नमस्कार मित्रांनो, तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आजच्या नव्या ब्लॉगमध्ये। आणि आता ही ब्लॉगची सुरुवात जी आहे आपण दुपारनंतर करतोय। आणि आजच्या ब्लॉगमध्ये आपण पाहणार आहोत, तुम्हाला भांड्यांचे आवाज येत असेल बरोबर, आज रेसिपीचा ब्लॉग आहे त्याच्यामुळे हे भांड्यांचे आवाज येत आहेत। तर आई आज बनवून दाखवणार आहे कोथिंबीर वडी। आता कोथिंबीर वडी प्रत्येक ठिकाणी पद्धत वेगवेगळी असते, आमच्या आईची वेगळी पद्धत आहे थोडीशी, तर ती आपण जाणून घेऊ। त्यात काय काय ऍड करणार आहे, कसं करणार आहे, तर आई दिसणार नाही, फक्त रेसिपी तुम्हाला दिसेल। मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका। चॅनल नवीन असेल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉन नक्की दाबा। भेटू आपण लगेच कंटिन्यू आता ह्या रेसिपीच्या ब्लॉगमध्ये। आणि तुम्ही सुद्धा ही रेसिपी करून बघा, छान आहे, छानच होईल। चलो व्हिडिओत कंटिन्यू राहा। मित्रांनो, आईने पूर्वतयारी केली आहे, टोप ठेवलेला गॅसवर, आता चालू करेल। त्यात पाणी आहे, त्यात आहे लिंबू टाकलंय, कारण ही जाळी आपण ठेवणार आहे वाफवायसाठी। चलो मित्रांनो, आता घेतलेली आहे कोथिंबीर। आता ह्याच्यातच आई डायरेक्ट बेसन ऍड करणार आहे। चलो, एक जुडी कोथिंबीर होती आणि त्यात हे 2 वाट्या अंदाजाने बेसन टाकलेलं आहे। चलो, आता पुढे प्रोसेस तुम्हाला दाखवतो। ते थोडं कुरकुरीतपणा येण्यासाठी त्यात 2 चमचे तांदळाचं पीठ ऍड केलेलं आहे। थोडंसं मित्रांनो लाल तिखट, आपला घरचा मसाला, ज्याचे ब्लॉग कोणी जर बघितले नसतील तर नक्कीच बघा। आपण बनवलेला मालवणी मसाला, अर्धा चमचा हळद, हिंग पोटासाठी चांगला सोन आईने हिंग ऍड केलेला आहे, तुम्ही बघू शकताय। 1 चमचा अंदाजे, आता आईचा अंदाज आहे म्हणून आईने डायरेक्ट टाकलाय बॉटलनी। 1 चमचाभर तेल त्यात ऍड केलेलं आहे। येस, आता हे लाईट केलेलं आहे। आता हे छान असं एकजीव करून घ्यायचंय। त्याच तेलामध्ये आई आता ऍड करते, कारण थोडस मला पाणी सुटेल ना कोथिंबीरला। ओके मित्रांनो, बोलण्याच्या नादात मीठ राहिलं होतं टाकायचं, तुम्ही विचार कराल टाकलं नाही काय नाही, तर अंदाजाने थांबा 1 मिनिट। हा मित्रांनो, बघितलं तुम्ही, आता अंदाजाने मीठ ऍड केलं आईनी। चलो, आता पुढची प्रोसेस बघूया। हे बघा, अशा प्रकारे आई आमची खूप जोर काढते। मळून घ्या, असंच खूप ताकद लागते मित्रांनो। मळून घ्यायचंय छानसं, तुम्ही बघा गोळे, आणि आई राहिलेलं टोपाचं आहे ते काढते आणि सगळं परत ऍड करेल, त्याच्यात रोल बनवून घेईल त्याचं। चलो, पूर्ण रेडी झालं का तुम्हाला दाखवतो परत। आता हे छान असं पाणी वाफेला ठेवलेलं आहे, थोड्या वेळाने वाफा सुरू होतील, हे तुम्ही बघू शकता। आणि ह्या चाळणीला मला तेल लावलंयस का आतून? नाही लावलंय, नाही लागत ना, लावायला लागत नाही। अच्छा, चिकटू नये म्हणून लावलं तर चालतंय, नाही लावलं तरी चालतंय। चलो, अशा प्रकारे थोडं थोडं घेऊन रोल करायचं आणि ते परत असं ठेवलेलं आहे बघा तुम्ही। सेम आई असे तर रोल करून घेते आणि सगळे रोल वाफवण्यासाठी ठेवून देईल। काही ठिकाणी मित्रांनो पूर्ण पातळ केलं जातं, मग तो ठेवून वाफवलं जातं। आईची ही पद्धत आहे, तुम्ही तुमच्या हिशोबाने रोल बनवून घेऊ शकताय। आणि बघा, भिजत वालच आहेत ना, हो, बिगड्याची तयारी आहे। चलो, आता हे वाफता ह्याच्यावर झाकण ठेवणार आहे मित्रांनो। आता बघा, आईनी झाकण ठेवलेलं आहे त्याच्यावर छान असं। चलो, वाफवून झालं का तुम्हाला दाखवतो। छान वाफ येते, तुम्ही बघू शकताय। आणि आता ह्या चांगल्या वाफलेल्या आहेत। आता नंतर आई थोडं गार करून घेईल आणि मग झाल्यानंतर आपण वड्यात जाताना पाऊस कटिंग झाल्या कशात तुम्ही बघा, किती छान असं टेम्पटिंग दिसतंय। हा आत्ताच असं पाणी सुटायला लागलेलं आहे। चलो, दाखवतो तुम्हाला नंतर परत कशा तळायच्या, कसं कटिंग करायचं आणि कशा तळायच्या। वाफ आल्यानंतर कसं झालंय पाणी झाकणावर। आता ह्याच आई पुसून वडी कटिंग करून घेणार आहे कोथिंबीरची। चलो, छान असं स्वच्छ पुसून घेतलेलं आहे। कोणाला हवं तसं, प्रत्येकाच्या चॉईस नुसार आईला आमच्या अशा खापा करायला आवडतात। दरवेळेला सेम अशाच करते। तुम्ही दुकानावर गेले, हॉटेलला, आणि तर ते पातळ मटेरियल असतं, त्याच्यात चौकोनी वड्या करतात। आपल्याकडे कोथिंबीर वडी अशी केली जाते। पण बघा, छान असे वड्या कट होत आहेत मित्रांनो। छान कढईत असं तेल आईने आता टाकलेलं आहे आणि आता आपण एक एक करून आई वड्या सोडते, तुम्ही बघू शकताय। छान अशा ह्या याला काय म्हणणार, डीप फ्राय म्हणणार, शॅडो फ्राय, डीप आहेत ना, तेलात डुबलेत मित्रांनो, तुम्ही बघू शकताय। आई आता छान अशा खरपूस तळून घेणार आहे। कच्चाही खाऊ शकतो आपण, त्याला काही फरक नाही पडत, कारण वाफवलेलं आहे छान। हा छान असं टेम्पटिंग दिसतात बघा।
पूर्ण चिमणीचा आवाज येईल मित्रांनो. बघा वरती चिमणी लावलेली आहे ना, तिचा आवाज येतोय. असं चिमणी दाखवली मुद्दाम, तर चिमणी चिवचिव येत नाही, आवाज कुठे येतो. मित्रांनो आई हसतच नाही, पण असे माझ्या जोकशी तिला खूप सवय झालेली आहे. मित्रांनो वड्या वाफलेल्या असल्यामुळे जास्त काही तळण्यात पॉईंट राहत नाही. त्यामुळे बघा छान अशा आईने तळून घेतलेल्या आहेत आणि तुम्हाला दाखवतो मी खाऊन चव घेऊन लगेचच. छान अशा टिश्यू पेपर टाकला गेला होता, बघू शकताय. खूप छान असं दिसतं. आता सगळे आई तळून घेईल. एक लपलेली आहे ते दाखवतो आणि हे बघा आता आई दुसरं प्लॉट सोडलेला आहे. चलो एकच रोल आईने केलाय. एक 2 रोल बघा सुरीसकट आहे. तर हे तुम्ही फ्रीजमध्ये असेच ठेवू शकताय आणि साधारण 2-4 दिवसांनी खाल्लात का पण तरी चालेल है ना. किती दिवस चालतील? साधारण 2-4 दिवसाला आरामात पुन्हा आपल्याला हवं तसं आपण कटिंग करून घेऊ शकतो. डब्यामध्ये असंच ठेवून द्यायचं. मित्रांनो छान अशा आता कोथिंबीर वड्या तळून झालेल्या तुम्ही बघू शकताय. मस्तपैकी तुम्हाला दाखवतो मी एक एक व्ह्यू. चल तुम्हाला एक टेस्ट करून दाखवतो. मित्रांनो बघू शकताय कोथिंबीरच्या वड्या आई टोपून डबाच दिलेल्या माझ्या हातात पूर्ण. एक तुम्हाला मी छोटीशी दाखवतो टेस्ट करून. गरम गरम आहेत ना, त्यामुळे जरा पण कसं असं टेम्पटिंग झालेलं आहे. हा बघू शकताय खूप छान अशी झालेली आहे कोथिंबीर वडी. छान झाले. आई आहे ती कॅमेरा समोर येत नाहीये, सांगेन नंतर का ते. बघू शकताय छान झालं. तुम्ही सुद्धा ही रेसिपी अशीच करून बघा आणि खूप छान होईल याची मला खात्री आहे. आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका. चॅनल नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की दाबा. काय कमेंट करा. हो आईचं म्हणणं आहे करून बघा आणि मेन म्हणजे कमेंट करा आईला की कशा झाल्यात कोथिंबीरच्या वड्या. मित्रांनो छोटीशी रेसिपी होती, नक्कीच आवडली असेल. भेटू पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत जय भवानी जय शिवराय. काळजी मित्रांनो, या खायला. आई तुझं तर हे खातो. बाय.